अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी तालुक्यातील तांबेरे येथील एका भुसार मालाच्या व्यापाऱ्याची गाडी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यामध्ये अडवून त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये बसवून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर सदर व्यापाऱ्याला लाकडी दांड्यानं मारहाण करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत 1 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. बापूसाहेब रामदास गागरे हे राहुरी तालुक्यातील तांबेरे इथे राहतात. ते भुसार मालाचा व्यवसाय करतात. 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास बापूसाहेब गागरे हे त्यांची अशोक लेलँड 4चाकी गाडी घेऊन तांबेरे येथून राहता तालुक्यातील वाकडी इथे जात होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या 4चाकी वाहनानं त्यांचा पाठलाग करत ते वाहन त्यांच्या मागे गेलं. बापूसाहेब गागरे हे राजुरी वाकडी रोडला निळवंडे कॅनलच्या पाठीमागे रोडनं जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवलं. तेव्हा आरोपी गागरे यांना म्हणाले की तुझ्या जवळच्याच माणसानं तुझी सुपारी दिली आहे, तुला गोळ्या घालायला टाइम लागणार नाही, तू गुपचूप आमच्या गाडीमध्ये बस, असं म्हणून आरोपींनी गागरे यांना कत्तीचा धाक दाखवून बळजबरीनं त्यांच्या गाडीमध्ये बसवून गागरे यांचं अपहरण केलं. आरोपी त्यांना श्रीरामपूरच्या दिशेला एका निर्जळ ठिकाणी असणाऱ्या गोडाऊनमध्ये घेऊन गेले. तिथे गागरे यांना मारहाण करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. तेव्हा गागरे यांनी 10 लाख रुपये देतो असं सांगितलं. तेव्हा गागरे यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून पैशांची मागणी केली. तेव्हा मित्र म्हणाला की तू समक्ष आल्यावरच मी रक्कम देईन असं त्यानं सांगितलं. त्यानंतर 3 ते 4 आरोपींनी गागरे यांना लाकडी दांड्यानं मारहाण केली आणि जर तू पैसे दिले नाही किंवा पोलीस स्टेशनला गेलास तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी गागरे यांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांच्याकडील 4चाकी वाहनामध्ये बसवून त्यांना शनिशिंगणापूर फाट्याच्या आसपास सोडलं. 27 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गागरे हे त्यांच्या घरी असताना एका नंबरवरनं व्हॉट्सॲप कॉल आला. त्यावेळी सदर इसमानं गागरे यांना शिवीगाळ केली आणि धमकी देऊन म्हणाले की तू अद्यापपर्यंत 10 लाख रुपये दिले नाही, ते कधी देणार, जर तू पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी त्यानं दिली. तसेच तुझ्या कागदपत्राची पिशवी माझ्याकडे आहे, ती तुला परत देणार नाही असं सांगून फोन कट केला. यावेळी बापूसाहेब रामदास गागरे हे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात 5 जणांवरती अपहरण, खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.